नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना शनिवार. खूप जास्त ऊन पडते आहे बाहेर आणि 25 तारखेपासून म्हणजे आजपासूनच नवतप्पा सुरू झालेला आहे. आणि आमच्या घरामध्ये जिकडे तिकडे तुम्हाला धान दिसत आहेत. तर हे आहेत घरमालकांचे रब्बी पिकाची आता धान कटाई झाली, त्यांची मळणी झाली आणि पावसामध्ये हार्वेस्टरनी करतात ना मळणी, तर मग ते सुकवावं लागतं 2-4 दिवस. तर ते धान्य सुकले आणि ते घरामध्ये आणून ठेवलं, कारण मधामधामध्ये पाऊस पण होत होता आणि पावसाच्याच घाईने म्हणून त्यांनी इकडे तिकडे सगळे धान ठेवलेले आहेत. उद्याचा आहे रविवार आणि रविवारी गावी जायचं आहे आम्हाला, म्हणजे लग्नाला जायचं आहे. तर मुलाचं आणि मुलीचं दोघांचं लग्न आहे, तर जरा लांबचं लग्न आहे आणि लांब पण जायचं आहे. म्हणून मांडवाच्या दिवशीच आम्ही जाणार आहे, रविवारच्या दिवशी. तर मी आणि रुद्रांश जाणार आहे. तिकडून आम्ही आई वगैरे हे सगळे नातेवाईक जाऊ. तर दुपारच्या वेळेला मी बनवली रव्याचा शिरा. रवा होता भरपूर दिवसापासून आणि उद्या गावी वगैरे जाते म्हटलं तर मग घेऊन जायला बरं पडेल, कारण मी प्रत्येक वेळेस गावाला जाते ना, तर इथून बसायचं डायरेक्ट बस स्टँडवर आणि तिकडून दुसरी बस पकडायची, म्हणजे बस स्टँडच्या बाहेर निघायचे चान्सेस मिळत नाही. मग खाऊ वगैरे काहीच नसते माझ्याकडे, तर मग मी काय घरीच थोडंफार असं काहीतरी करून घेऊन जाते, जेणेकरून त्यांना पण बरं वाटेल, कारण छोटे मुलं असतात, आई वडील पण असतात आणि असं खाली हाताने जाणं म्हटलं तर ते पण बरोबर वाटत नाही. तर बऱ्याच दिवसाचा रवा होता, तर रवा भाजून घेते आणि माझ्याकडे तूप होता, तर आता तूप पण संपत आलेलं आहे, तर तुपात भाजून घेते. चांगलं रवा भाजला तर कच्चा कच्चा वाटत नाही ना, नाहीतर मग रवा भाजला नाही तर कच्चा कच्चा थोडीशी कच्ची चव येते. गोड पदार्थ म्हटलं तर आवडीचा पदार्थ नाही आहे आणि शिरा थोडासा असला तरी चालतो आम्हाला. तर इथे गरम पाणी ओतून घेतलेलं आहे, मस्त असं रवा शिजू दिला. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट आहेत, काजू बदाम मनुका हे टाकून घेतले आणि तयार आहे बघा आपला मऊसूत असा मस्त शिरा. जास्त गोड पण नाही केला मी, कारण गोड कोणालाच आवडत नाही. आणि गावाला जायचं असेल ना, तर मी सगळ्या गोष्टी घेऊन जाते, म्हणजे रुद्रांशला ज्या खायच्या वगैरे लागतात त्या वस्तू वगैरे घेऊन जाते, कारण रुद्रांश पण असे बिस्किट सगळेच बिस्किट खात नाही, तर तो जो खातो बिस्किट तो घेऊन जाते. बोर्नव्हिटा घेऊन जाते, मॅगी वगैरे हे सगळे घेऊन जाते, म्हणजे याचं काही खरं नसते कधी कोणती वस्तू मागेल आणि जिद्दपणा करतो. त्याच्यामुळे जे पाहिजे त्याला त्या वस्तू सगळ्या घेऊन जाते. मग खाल्लं नाही खाल्लं तरी रिटर्न आणता येतो, पण वेळेवर पाहिजे आपल्याकडे. रुद्रांशला पाहिजे होता शेव, तर शेवसुद्धा बनवून देते. तर शेव बनवायचं म्हटलं तर मी ना असा बारीक शेव नाही करत कधीच, थोडासा असा जाडाच करते. साच्याला 3 पात्या असतात, एक बारीक असते, एक मिडियम असते आणि एक जरा ठोकळ असते. तर ती जरा मोठी असते ना, ती मोठी शेवच मी काढून देते. लहानपणापासून रुद्रांशला शेव प्रचंड जास्त प्रमाणामध्ये आवडतो आणि तसा मोठा शेवच करून देते, म्हणजे त्याला खायला पण इजी जातो. आणि आपल्या घरामध्ये लहान मुले असतील ना, तर असा मोठाच शेव करायचा, म्हणजे सांडलं बिणलं तर उचलायला पण त्यांना चांगलं होतं आणि खायला पण. आणि मी शेव बनवल्यानंतर असा एकदम भुगा करून ठेवत नाही, जसं आपण गोल गोल शेव गाळलं ना आणि काढलं तसेच मी ठेवते, जेणेकरून त्याला अशी मोठी शेव द्यायला चांगलं होईल आणि त्याला खायला पण चांगलं होईल. तर आता झाली आहे दुपारची वेळ, 3-3:30च वाजले आहेत आणि संध्याकाळी कशी जरा जास्तच गरमी होते, म्हणून आता रिकामा वेळ पण होता, म्हणून म्हटलं ह्या सगळ्या ज्या मला काय बनवायच्या आहेत त्या सगळ्या वस्तू बनवून घेऊया, जेणेकरून की संध्याकाळी गरमीमध्ये आपल्याला त्रास होणार नाही. नाहीतर ना प्रत्येक गृहिणीला सॅल्यूट आहे बाबा, आपण एवढ्या गरमीमध्ये काम करतो, चांगले चांगले पदार्थ बनवतो, चांगले चांगले पदार्थ आपल्या घरच्या मंडळींना खाऊ घालतो, हो की नाही. नाहीतर आता इतक्या गरमीमध्ये गॅस जवळ जाणं पण एवढं अवघड गोष्ट आहे. गॅस जवळ असताना कॉटनचं एक कापड घेतलंच पाहिजे, जेणेकरून घाम आलं की आपण लगेच पुसायला. तर मी इथे एक कापड घेतलेला आहे गळ्याला लावून. शेव आणि शिरा दुपारीच बनवला होता मी. आता झाली आहे संध्याकाळ, तर 5 वाजले, एवढी पण संध्याकाळ नाही झाली, म्हणजे लवकर स्वयंपाक करणार म्हणून. आणि भांडे पण घासले नव्हते मी. आता काही पदार्थ आपण बनवायचं म्हटलं तर बरेच असे भांडे पडतात, तर थोडेसे भांडे होते, तर थोडेसे भांडे आता राहू दे म्हटलं नंतर घासते, जेणेकरून हे पण सगळे भांडे सोबतच घासले जातील. 2-3 तासापूर्वी मी इथे मुगाची डाळ भिजवली होती. डाळ छान भिजलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलं, पाणी गळायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये 5-6 मोठे कांदे कापले.
कांदे जरा जास्तच कापायचे म्हणजे वडे चविष्ट लागतात. कांदे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या हे टाकून दिल्या, छान असं मिक्स करून घेते. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला मसाले टाकायचे आहेत, तिखट, मीठ, हळद हे सगळे, तर धने, अख्खे धने टाकायचे वड्यामध्ये आणि खायचा सोप टाकायचा वड्यांमध्ये, म्हणजे वडे आपले मस्त असे टेस्टी वाटतात. नक्की तुम्ही कधी केलं नसेल तर ह्या वस्तू टाकून बघा आणि वडे बनवून बघा आणि नंतर खाऊन बघा किती टेस्टी वाटतात. तर नंतर सांगा. तर इथे तिखट, मीठ, हळद हे सगळे चवीपुरतं टाकलेले आहेत. छान असं मिक्स केलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धाच गव्हाचं पीठ आणि अर्धाच तांदळाचं पीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. जास्त पण आपण पीठ टाकलं ना तर ते वडे चविष्ट लागत नाही, एकदम पीठच लागतो. म्हणून एकदम मापानुसारच आपण टाकायचं, जेणेकरून जास्त पण होणार नाही आणि कमी पण पडणार नाही. शेव बनवून झालेला आहे, म्हणजे थंड होणार. त्याच्यानंतरच मी एखाद्या प्लॅस्टिकमध्ये ठेवून देणार. रात्रीचंच सगळं पॅकिंग करून ठेवणार, ज्या रुद्रांशच्या वस्तू न्यायच्या आहेत आणि मला पण जे काही न्यायचे आहे, कपडे लत्ते, हे सगळे रात्रीच पॅकिंग करून ठेवणार, म्हणजे उद्या लवकर जायला बरं पडेल. नाहीतर आता किती ऊन आहे, उन्हापासून तर आपल्याला आपला बचाव केलंच पाहिजे बाबा. एवढ्या उन्हामध्ये कुठं जायचं म्हटलं ना तरी गेलंच पाहिजे. काम आहे तर आपल्याला जाणं तर भागच आहे, पण तशा उन्हामध्ये आपण पण आपलं थोडंसं बचाव केलं पाहिजे. उन्हापासून आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे, याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. तर एका प्लॅस्टिकवरती आपण पातळ पातळ वडे थापून घ्यायचे आणि आपण हातावर पण थापून घेऊ शकतो वडे, पण मला त्याच्यापेक्षा हातावर थापलेल्यापेक्षा प्लॅस्टिकवर थापलेलेच वडे आवडतात, तर मी तेच पद्धत करते नेहमी. रुद्रांश बाहेर खेळत होता, खेळून खेळून दमला तो. तिथे त्यांची गोबर गॅसची टाकी आहे, तिथे जातो आणि उड्या मारतो. आणि कसं आता गरमीमुळे इतकी गरमी होते ना की सगळं असा घामाघूम माणूस होतो. तर तो खेळून आला आणि आंघोळ करत बसला. किती वेळचा बसलेला आहे तो पाण्याच्या टबमध्ये. कसं बाहेरून आलं तर पाणी, गार पाणी असेल हातपाय धुवायला, आंघोळ करायला, तर सगळ्यांनाच चांगलं वाटेल अशा गरमीमध्ये. तर तो बसला, निघायचं नाव घेत नाही आणि जागृती पण त्याच्याकडे येत जाते. इथे तुम्ही बघू शकता माझे सगळे वडे पण बनवून झालेले आहेत. आता राहिले ते भांडे, भरपूर असे भांडे पडलेले आहेत. तर भांडे घासून घेते, घरातून थोडंसं अजून झाडून घेते. त्याच्यानंतर मी सुद्धा आंघोळ करणार, कारण एवढ्या गरमीमध्ये आपण स्वयंपाक करतो, अगदी घामाघूम होऊन जातो. जेवण झाल्यानंतर सगळे भांडे एकदाचे घासून टाकले, गॅस ओटा क्लीन करून घेतला. पण रुद्रांशचे पप्पा अजून यायलाच आहेत. 9 वाजले तरी ते गेले आहेत पट बघायला, म्हणजे बैलगाडा शर्यत बघायला गेले, तर ते उशिराचे येणार. तोपर्यंत मी बॅग वगैरे पॅक करून ठेवलं. सगळ्या वस्तू, रुद्रांशच्या कपडे लत्ते, माझे जे काही वस्तू आपण नेऊ त्या सगळ्या वस्तू पॅक करून ठेवल्या. नाहीतर मग कसं होतं, वेळेवर सगळं विसरून जातो. तर विदर्भातील तापमान तर इतका तापलेला आहे की आता नवतप्पा सुरू झाला तर अजूनच टेम्परेचर वाढलेलं आहे. तर काळजी घ्या तुम्ही सुद्धा. मी इथे आंघोळ केली, तर डोका वगैरे धुवून घेतली आणि रुद्रांश टीव्ही बघत बघत झोपी सुद्धा गेला. तर स्वतःची काळजी घ्या. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपली काळजी घ्या. उन्हामध्ये निघताना मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून आभार.